आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. बीड येथे राहणाऱ्या श्रीमान आदरणीय नंदकुमार शास्त्री यांचा 61वा उत्सव साजरा होतो आहे. हे ऐकून मला फार फार आनंद झाला. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असं समर्थांनी उत्तम भक्ताचं वर्णन केलेलं आहे. आणि समर्थ संप्रदाय चालवणाऱ्या त्यांच्या मठाचे अधिपती असलेल्या श्री नंदकुमार शास्त्री यांचं जीवन बघत असताना या श्लोकाची मला पदोपदी आठवण येते. परंपरेनं चालत आलेला आपला श्रीमद्भागवत सप्ताहाचा क्रम त्यांनी अत्यंत धीरोदात्तपणे पुढे नेला आणि 1-2 नव्हे, 8-10 नव्हे, 100 पण नव्हे, 800पेक्षा अधिक भागवत सप्ताह त्यांनी आपल्या या संपूर्ण प्रवासामध्ये पूर्ण केलेत. ही फार स्मरणीय गोष्ट आहे. श्रीमद्भागवत हा ग्रंथ तसा जीवनाला आकार देणारा, ज्ञानभक्ती आणि वैराग्य यांचं संवर्धन करणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ सांगत असताना त्याच्याशी एकरूप होऊन गेलेल्या वक्त्या श्रोत्यांना आपोआपच अत्यंत श्रेष्ठ अवस्थेचा लाभ होतो. आणि त्यामुळे एकदा श्रवण केल्यानंतरसुद्धा ज्या ग्रंथाचं पारायण किंवा श्रवण जीवाला तारून नेतं, अशा ग्रंथाचं निरूपण 800पेक्षा अधिक वेळी करणं हे जीवनातलं अत्यंत मोठं सौभाग्य त्यांना लाभलं. आणि त्यामुळे कथा निरूपण करणं या एका साधनानंच त्यांच्या अंतरंगातली उंची किती वाढली असेल याची कल्पना करून मला आपोआपच फार फार आदर वाटतो. भागवत सप्ताहसुद्धा त्यांनी केवळ बीड शहरामध्ये किंवा महाराष्ट्रात नव्हे तर मथुरा, वृंदावन, द्वारका, नैमिषारण्य इत्यादी अनेक ठिकाणी परप्रांतात जाऊनही केल्या. आणि चरैवेती हा प्रचारकांना, भक्तीच्या प्रचारकांना दिलेला संदेश त्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवला. शुचिर्भूत आचरण आणि रसाळ निरूपण हे त्यांचे गुण हे कुणाही वक्त्यानं ग्रहण करावेत अशा प्रकारचे आहेत. आणि अशा शास्त्रीबुवांनी प्रपंच करावा नेटका या समर्थोक्तीचं तंतोतंत पालन करीत उत्तम प्रपंच केला आणि उत्तम परमार्थही साधला. प्रपंचामध्ये त्यांना श्रीकृष्णशास्त्रीसारखे सत्पुत्र लाभलेत. ही सुद्धा भगवंताची मोठी कृपाच आहे. अशा या भगवत भक्तीमध्ये रमलेल्या, लोकोपकारामध्ये दंग असलेल्या आणि स्वतःचं आणि अन्य लोकांचे जीवन आचारनिष्ठ कसं राहील याची सतत काळजी वाहणाऱ्या एका उमद्या व्यक्तिमत्वाचा 61 सोहळा साजरा होतो आहे. खरं म्हणजे त्यामध्ये मला स्वतःला उपस्थित राहण्याची फार ओढ होती. केवळ इच्छा नव्हती, ओढ होती. पण आमच्या सद्गुरुदेवांच्या समाधी सोहळ्याच्या या प्रसंगी त्यांच्या मंदिराचं उद्घाटनही होतं आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी राहणं अत्यंत आवश्यक होऊन गेलं. तरी पण मनानं मी बीडमध्ये या सोहळ्यामध्ये सहभागी आहे आणि आपल्या सर्वांच्या सोबत शास्त्रीबुवांना मनपूर्वक अभिनंदन करीत शुभेच्छा प्रदान करीत आहे. त्यांचं हे जीवन लोकांना प्रेरणादायी घडेल. त्यांचं हे जीवन उर्वरित त्यांचं आयुष्यही निरामय, शांत, स्वस्थ अशा प्रकारचं राहून त्यांच्याकडनं चालू असलेल्या या श्रीमद भागवताच्या निरूपणाचा उपक्रम आणखी पुढे वाढत राहून तो 1000च्या वरती जावा अशा प्रकारची माझी
खरोखर मनीषा आहे. कारण अशा प्रकारच्या निरूपणकारांचा प्रभाव लोकांच्यावरती पडून लोकमानसामध्ये सात्विकता निर्माण होते. ती निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा प्रकारच्या सात्विकतेच्या वृद्धी करतात अशा प्रकारचे 61+ होणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. कारण या निमित्तानं ही गुणवत्ता लोकांच्या समोर येते आणि आपोआप लोकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा प्राप्त होते. या संपूर्ण सोहळ्याला माझ्या शुभकामना आणि शास्त्रीबुवांच्या करता मला इतकंच सांगायचं आहे, तंजीव शरदाम शतम. त्यांनी अत्यंत आनंदानं आपला प्रपंच करीत समाजाचाही प्रपंच सावरीत राहावं आणि हा संपूर्ण परिसर भक्तीच्या सुगंधानं भारून टाकावा अशा प्रकारचं त्यांचं संपूर्ण जीवन आपणा सर्वांच्या करता आदर अभिव्यक्त करणारं आणि सर्वांना प्रेरणा देणारं निश्चितपणे आपणा सर्वांना दीर्घकाळपर्यंत उपलब्ध राहील अशा प्रकारची प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. गंगा मातेच्या तीरावरती आहे मी आणि त्यामुळे भगवती गंगा मातेलाही सांगतो की गंगेप्रमाणे वाहणारं हे अतिपवित्र जीवन असं सातत्यानं निरंतर वाहू दे आणि त्यानं जगाचं कल्याण सातत्यानं होऊ दे. गंगा मैया की जय. भारत माता की जय. जय श्रीराम.